हरितालिकेचं व्रत नक्की कशासाठी? हरितालिका व्रतामागची कथा ही प्रेम, त्याग आणि अखंड श्रद्धेची आहे. पुराण कथेनुसार पार्वती मातेच्या मनात एकच इच्छा होती की भगवान शंकराशी विवाह करण्याची. पहिलीचे वडील राजा हिमवान तिचं लग्न भगवान विष्णूशी लावण्याचा निर्धार करत होते. हे कळताच पार्वती माता आपल्या सखींसह घर सोडून जंगलात गेली. तिच्या सखीने तिला घरातून हरवून नेलं, म्हणून हरित आणि आलिका म्हणजे सखी अशा अर्थाने या व्रताचं नाव हरितालिका पडलं. घनदाट जंगलात ना अन्न ना पाणी, फक्त शिवनामाचा अखंड जप, उपवास, जागरण आणि श्रद्धा. पार्वतीच्या या भक्तीने भगवान शंकर प्रसन्न झाले आणि विवाहास मान्यता दिली. तेव्हापासून भाद्रपद शुक्ल तृतीयेचा दिवस हा हरितालिका व्रत म्हणून साजरा होतो. आजही सौभाग्यवती व स्त्रिया कुमारिका भगवान शिव पार्वतीची पूजा करतात. सौभाग्यासाठी आणि आयुष्यभराच्या प्रेमासाठी हे व्रत करतात. असं असलं तरी हे व्रत फक्त सौभाग्यासाठी नाही, तर आयुष्यभराच्या नात्यासाठी आणि परम भक्तीसाठी समर्पित आहे.